त्याच्यामुळे घरामध्ये हलकासा अंधार दिसत आहे. सगळं लपवून ठेवते म्हणा, आम्हाला काही देत नाही. दादू कपडे जमा कर रहा है टोपलीमध्ये. लड़का मेरे पे आरोप लगाया जा रहा है. हे एक 8 दिवसाचं माझं काम संपलेलं आहे. हे बघा बांधणीमधून एक आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:45 वाजले आहेत आत्ता, त्याच्यामुळे घरामध्ये हलकासा अंधार दिसत आहे. बाकी मी आता दादूसाठी डबा बनवत आहे, पण त्याच्या अगोदर आता तुळशी मातेचं पूजन करते आणि नंतर दादूच्या डब्यासाठी स्वयंपाक करायला सुरुवात करते. चला तुळशी मातेला जल अर्पण करते. श्री श्री सती पाफरणी कुंडे नमस्ते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रिय नमो नमः. बाहेर सुद्धा हलकासा अंधार दिसत आहे. सूर्य उदय अजून झालेला नाहीये, त्याच्यामुळे वातावरण असं दिसत आहे ढगाळ ढगाळ. आणि समोर पारिजातच्या झाडावरती खूप सुंदर फुलं आलेली आहेत शेंड्याला. हे बघा असं सुंदर वातावरण दिसत असतं सकाळ सकाळी. चला सकाळ सकाळचं एक काम तर झालेलं आहे. चला आता घेते दादूच्या डब्यासाठी स्वयंपाक करून. दादू का टिफिन भी पॅक हो गया आहे. हे बघा माझा आत्ता सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथं मी माझ्यासाठी एक भाकरी पण केलेली आहे, छान कडक भाजलेली आहे. आणि इथे 2 भाज्या केलेल्या आहेत. एक चवळीची भाजी आहे आणि दुसरी गेवड्याची शेंगाची भाजी. आणि इथं फोंडेजी देवपूजा पण करत आहेत. राधे राधे फोंडेजी, कैसे हो आप? रोज की तरह कुछ बदल नहीं. ठीक आहे, करियो पूजा रोज की तरह. आणि माझा म्हणा बसलेला आहे लॅपटॉपच्या समोर सवेरे सवेरे. क्या कर रहे बेटा? फाइल डाउनलोड करून ठेवतो. कब जाना है कॉलेज? अभी 10:30 बजे. ठीक है जल्दी करो. मरुडिया क्या कर रहा है बेटा तू? कर क्या रहा है? आहे ना बळा घेवड्याची शेंग केली. प्रोटीन नाही आहे त्याच्यात. हे बघा म्हणा प्रोटीन के पीछे ही पडा है, इसीलिए मला दाखवते मी. हे बघा मनाने इथे सोयाबीन बॉईल करायला ठेवलेले आहेत. हळद पण घातलेली याच्यामध्ये. खुद बना के टिफिन लेके जाया कर. क्या ही कर सकते बच्चे को. व्हाट डिड यू से? हाँ बच्चा बच्चा नहीं रहा बेटा, अभी बड़ा हो गया है तू, है ना, इसलिए तो वो ऐसे काम करता है. नुसता प्रोटीन. रोज वाटीभर दही खातो. संध्याकाळी कंपल्सरी उडदाची डाळ घातलेली, म्हणजे मिक्स डाळ असते. फिर भी वो पड़ा है प्रोटीन खाने के पीछे. करियो आपकी मनमर्जी, खा लो. मला वाटलंच होतं, पण म्हणते प्रोटीन पावडरपेक्षा हे चांगलंच आहे. चांगलंच आहे बनवून खायचं. माझा त्रास वाचला. ठीक आहे चलो खाना ही खाते अभी. चलो स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी माझा म्हणा इथे बघा बनवलं का बाळा? फ्राय केलं ना बाळा? जरा चांगलं फ्राय करायचं होतं ना. हळद नाही घातली आता. हळद तर ते मनाने सोयाबीन फ्राय केलेला आहे. हळद नाही घातली, पण कोथिंबीर घालायची होती. फिर अच्छा लगता है खाने में. चलो बाय. ठीक है तैयार हो जाओ. आयुष्मान भो, यशीष भो, सुखी राम. आओ जाओ, आराम से गाड़ी चला लो बेटा. हाँ जी चला. म्हणा तर कॉलेजला गेलेला आहे, पुढे सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत. आता मी माझे कामं करून घेते घरातली सगळी.
दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त कपडे सुकायला टाकायचे आहेत. थोड्या वेळानं टाकते. आणि या इथे मी आता शेंगदाणे भाजत आहे. हे बघा 8 दिवसाचं काम आहे माझं. प्रत्येक आठवड्याला मी शेंगदाणे भाजते, त्याची नाकं काढून ठेवते, म्हणजे ऐन वेळेस भाजीला करायला होऊन जातात. चला शेंगदाणे पण छान खरपूस भाजले गेले आहेत. आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर याची नाकं काढून ठेवते. कोण आलेला आहे? दादू आई लवकर आलंच बा. स्वरा पण आलेली आहे. हांजी कैसे काय लवकर आ गए? 3 वाजता 4 वाजता येत असतो ना. ठीक आहे आइए. कैसा रहा दिन आपका? ठीक है भी खा के लेना कुछ तो. इथं काय झालं रे? इथं काय झालं? काहीतरी स्किन केअर. फ्रेश हो ना, खाना खा लो. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आता मी थोडा आराम केला आणि आता माझा दादू कपडे सुकायला टाकत आहे. त्याला ते काम दिलेलं आहे. जी दादू कपडे जमा कर रहा है. मी अगोदर डस्टबिन सुकायला ठेवते. धुतलेले आहेत डस्टबिन, सुपली. हे माझं 8 दिवसाचं काम आहे. 8 दिवसातून एकदा डस्टबिन सुपली धुवावं लागते. यहाँ डालती हूँ सुखाने के लिए. डालिए कपडे बेटा. अरे तुझे कपडे मी धुतलेले सकाळी. सुकले का लगेच? उलटे कर बा. हां हलके कपडे आहेत. बरोबर आहे. हलके आहेत पण महंगे आहेत बेटा. वजनाला हलके आहेत. कितीला आहे? पैशाने महाग आहेत ते. काय पण सांगते 500 रुपयाला आहे. 500 रुपयाला एक टी शर्ट. महाग आहे रे. झटको झटको. चला आता मी बॉर्नविटाचं दूध पिते. 2-3 आठवड्यापूर्वी मी हे बॉर्नविटाचं पाऊच आणलेलं आणि एकदाच वापरलं, एकदाच घेतला बॉर्नविटा आणि डब्यामध्ये ठेवून दिले आणि आत्ता काढलं पिण्यासाठी. तर दादू काय म्हणतो, सगळं लपवून ठेवते म्हणा, आम्हाला काही देत नाही. ऐसा तो हे लडका गया वो कपडे डाल रहा है वहाँ. मला असं कसं काही लहान असं त्यांना खूप पाऊच घातलेले बॉर्नविटाचे प्यायला, तेव्हा काही कळत नव्हतं ना. तर खूप आणायचे बॉर्नविटाचे बरण्या, पाऊच आणायचे आणि त्यांना दुधामध्ये द्यायचे प्यायला. पण आता कळायला लागलं की ह्याच्यामध्ये साखर असते. पण आणलं असंच पियुष वाटली. ती चव अजून रेंगाळत आहे जीवीवरती. मी पण प्यायची बॉर्नविटा, त्याच्यामुळे आणलेला आहे. जास्त नाही आणत, कधीही तर आणते. देव का तुला बाळा? देते ना अर्धा कप दूध. बघ मग बोलतो कशाला? लपून ठेवलं म्हणून. हांजी ऐसा मत बोला कर बेटा. दुःख होता है दुःख. सगळं काय काय लपून ठेवलं सांग. बिस्किट वगैरे. हे राम बिस्किट. अरे बिस्किट तर वरतीच असतात ना रे बाळा त्या टोपलीमध्ये. हे बर लडका मेरे पे आरोप लगाया जा रहा है. सगळं वरती असतं बाळा. नसेल तर आतमध्ये डब्यामध्ये असतं, तुम्ही शोधायचं. मी क्या देती रही हूँ तुमको हाथ में? विचारत जा मला. देऊ का पियाला दूध? ठीक है मैं ही पी लेती हूँ. बॉर्नविटा पी लेते थोड़ा सा, दूध डाल देते हैं उसमें. चल बस हो गया. बाप रे दूध खूप झालं. क्या ही करे. मस्त बॉर्नविटा वाला दूध पी लेते हैं इंस्टेड ऑफ कॉफी. टेस्टी लागतं. चिरंजीव लहान असताना मी बॉर्नविटा सारखे आणायचे आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा बॉर्नविटाचं दूध प्यायचे. त्याच्यामुळे मला सवय आहे. मग मी कधी तर बॉर्नविटाचं पाऊच आणत असते. तर साखरचंच त्याच्यामध्ये लेकिन पी लेते कभी कभार. मी आता शेंगदाण्याची नाकं काढते. शेंगदाणे तर मगाशीच थंड झालेले आहेत. डाल देते थाली में. आणि शेंगदाण्याची नाकं हॉलमध्ये बसून काढते टीव्ही बघत. शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढवू नये, पित्त वाढवू नये म्हणून मी शेंगदाण्याची नाकं काढून टाकत असते. यहाँ बैठती मस्त टीव्ही देखते हुए काम करूंगी.
हे बघा मी सगळ्या शेंगदाण्याची नाकं काढलेली आहेत आणि नाकं काढल्यानंतर शेंगदाणे किती सुंदर दिसत आहेत. हे एक 8 दिवसाचं माझं काम संपलेलं आहे. बाकी काल मी ह्या 2 साड्या घेतलेल्या आहेत, मला आवडल्या, घेऊन टाकल्या. हे बघा बांधणीमधून एक आहे आणि जामुनी कलर म्हणजे जांभळ्या कलरची, पर्पल कलरची एक आहे आणि हलका ग्रे आणि पिंक कलरची बॉर्डर आहे. अशा 2 साड्या घेतलेल्या आहेत आणि आता मनाकड पिको फॉल देते माझ्या मैत्रिणीकडे देण्यासाठी, कारण मला जातो गाडी घेऊन, तिच्या घरासमोर जातो, मी तिच्याकडेच देणार आहे. बाकी मी आता मॉलमध्ये जाते, थोडासा किराणा मला आणते. दादू तर झोपलेला आहे, मला पण थकून आलेला आहे, म्हणलं मीच जाते आणि घराच्या जवळच मॉल आहे, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणून मी जाऊन येते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.